सोलापूर लोकसभा मतदारसंघात संदर्भात मी माझे मित्र प्रशांत बाबर यांच्याशी मध्यंतरी निवडून कोण येणार त्या संदर्भात 1,01,000 रुपयांची शर्यत लागली होती। आज शर्यत जे काँग्रेसचे प्रणिताई शिंदे निवडून आल्या, परंतु मला एक सांगायचं आहे, शर्यत ही सामाजिक विकासासाठी अतिशय खूप महत्त्वाची असते। विकसनशील देशाला पुढे नेण्यासाठी शर्यतीची गरज असते। विकसित राज्याला पुढे नेण्यासाठी शर्यतीची गरज असते। आज सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी सोलापूरला विकासाकडे नेण्यासाठी सोलापूरचा विकास करण्यासाठी ही एक सामाजिक शर्यत आपण लावलेली होती। आमची जी शर्यत होती 1,01,000 ही एक सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही शर्यतीचा आमचा मूळ हेतू होता। मूळ हेतू हा होता की आज सोलापूरकरांनी सोलापूरच्या जनतेने आमच्या मित्रांनी जी शर्यत जिंकलेली आहे, ज्यांच्यासाठी लावली, जे काँग्रेसचे उमेदवार प्रणिताई शिंदे यांना सोलापूरच्या जनतेने लाख मोलांची देणगी दिलेली आहे। म्हणजे त्यांना शर्यतीचा त्याला एक बक्षीस म्हणून दिलेला आहे, कारण त्यांच्याकडून एक वेगळ्या अपेक्षेचं त्या सोलापूरकरांचं लक्ष लागून आहे। आपण जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये किंवा कालच्या मीडियाच्या बाईटमध्ये मी पाहिलं, आपण आपल्या 5 मागण्या सोलापूरसाठी करणार आहात किंवा 5 विकासाचे मुद्दे तुमच्याकडे आहेत। या विकासाच्या मुद्द्यामध्ये ताईंना माझी एक विनंती आहे की मुळात सोलापुराचा पाण्याचा प्रश्न आहे, किमान 1 दिवसाला तर पाणी आलं पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे सोलापूर हे वयोवृद्धांचं म्हाताऱ्यांचं शहर झालेलं आहे। सोलापुरामध्ये रोजगार आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। आज तुम्ही आमच्यावर शिंतोडे उडवता की सोलापूर स्मार्ट सिटी नुसतं बोगस आहे, परंतु तुमच्या हातात सोलापूरकरांनी संधी दिलेली आहे। आमच्या शर्यतीच्या माध्यमातून आम्ही जी आज पैज लावली किंवा शर्यत लावली, एक सामाजिक दृष्टिकोनातून लावली। यातून सोलापूरकरांच्या अपेक्षा तुमच्याकडे वाढलेल्या आहेत। आम्ही तुम्हाला या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की देशाच्या संसदेमध्ये आज सोलापूरकरांसाठी, सोलापूरच्या युवकांना रोजगार देण्यासाठी, सोलापूरकरांना सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी ज्या सोलापूरची एक प्रगती होती, यंत्रमागाची परिस्थिती, सोलापूरची चादर ही जगामध्ये फेमस होती, काहीतरी करण्याची संधी आज सोलापूरकरांनी आमच्या पैजेच्या माध्यमातून, सामाजिकतेच्या जाणीवेतून आणि सोलापूरकरांनी आपल्याला आशा ठेवलेली आहे। ही पैज तुम्ही जिंकलेली आहे, लाख मोलाची पैज आहे। आमच्यासाठी जी आम्ही लाख रुपयाची पैज म्हणजे किरकोळ आहे। आम्ही सन्माननीय राजसाहेबांचे सच्चे भक्त आहोत। आम्ही राजसाहेबांचं कसं जे दिलेला शब्द सन्माननीय राजसाहेब कधीही पाळतात, त्यामुळं आम्ही मोठ्या मनानं तुम्ही जर एखादं चांगलं काम केलं असेल तर करत असाल तर तुमचं आम्ही अभिनंदन करायला पहिल्यांदा मनसे राहणार आहे। आणि जर एखाद्या तुम्ही चुकीचं करत असाल तर आम्ही तुम्हाला विरोध करणार आहोत। आज या शर्यतीमध्ये मी हरलो त्याबद्दल मला दुःख नाही आहे, कारण माझ्या पाठीशी माझा मनसे परिवार आहे। मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, माझे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, माझे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, माझ्या विद्यार्थी सेनेचा परिवार जिल्हाध्यक्ष अभिजित रंपुरे, या लोकांनी माझ्या पाठीशी म्हणले एक खांब म्हणजे कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी राहिलं की काही हरकत नाही, आपण अजून यापुढे जोरात आणि मोठ्या धमानं आपण कामाला लागू। मी सर्व मनसैनिकांना एवढंच सांगू इच्छितो की यश अपयश असतं, हार जीत असती, काय नाराज होऊ नका आणि येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका लक्षात ठेवून आपण आपल्या जोमाने कामाला लावा। एवढंच या अनुषंगानं मी प्रशांत बाबर यांना मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो। देशाची लोकसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक होती। याकडे देशाच्या नागरिकांचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक होती। त्याच अनुषंगानं सोलापूर लोकसभेच्या संदर्भामध्ये सुद्धा सोलापुरातील गेल्या 10 वर्षामध्ये अतिशय सोलापूरची हानी झाली होती। ती हानी भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जो उमेदवार दिला होता तो उमेदवार निश्चित निवडून येईल हा ठाम विश्वास आमच्या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा होता। आणि त्याच माध्यमातून आपल्या मीडियासमोर एक चर्चा करत असताना हसत खेळत आमची पैज लागली आणि या आपल्या माध्यमातून ही पैज खूप गाजली, महाराष्ट्रभर खूप गाजली।
प्रथमतः मी आपल्या सर्व प्रतिनिधींचे हे आभार मानतो. सोलापूरच्या प्रश्नाविषयी जागरूक असलेले सर्व आपण प्रतिनिधी आहात, त्याबद्दल खरंच खूप आभारी आहोत आम्ही. त्याच अनुषंगानं आज ही सोलापूर लोकसभेची निवडणूक पार पडली. मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मध्य सोलापूर, अक्कलकोट या विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान झालं. आणि काल आपण मतमोजणीच्या वेळेस पाहिलं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात त्या उमेदवाराला भरघोस मतं ही नागरिकांनी दिली. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ या 2 विधानसभा हे राष्ट्रवादीचे गड असलेले, आदरणीय पवारसाहेबांना मानणारे गड असलेले विधानसभा मतदारसंघ आहेत. आणि या मतदारसंघातून जवळपास 1,07,000 मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलेलं आहे. आणि त्याच मताधिक्यातून 74,000 या मताधिक्याने आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी वर्गाचं, महिला वर्गाचं, युवक वर्गाचं आम्ही आभार मानतो. आणि आमच्या लागलेल्या पैज त्या पैजेपोटी आज आमचे सहकारी प्रशांत इंगळे मनसेचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून ते येतात, आमच्यासारखेच ते कार्यकर्ते आहेत. एक महायुतीचं त्यांनी काम केलं, त्यांनी राजसाहेबांच्या भूमिकेला कार्यकर्ता म्हणून पाठिंबा दिला आणि त्याच माध्यमातून त्यांनी त्या प्रेमापोटी माझ्याबरोबर शर्यत लावली. पण आज मी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाही सांगू इच्छितो, या 1 लाख रुपयाची मला गरज नाही, परंतु हे 1 लाख रुपये मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आता शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत. गोरगरीब विद्यार्थी, त्यांच्या भागातील, त्यांच्या समाजातील, आपल्या सोलापूरमधील त्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हे 1 लाख रुपये त्यांनी खर्च करावेत. यासाठीच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी त्यांना हे 1 लाख रुपयाचा चेक माघारी देतो. आणि ते 1 लाख रुपये त्यांनी त्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करून त्यांना मदत करावी की जेणेकरून त्यांच्या शिक्षणासाठी, सोलापूरच्या भविष्यासाठी उपयोगी पडतील. एवढंच मला इथे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.